हाय बघा आता कशी मांजर खेळतात. चंदा है तू मेरा सूरज है तू, तू मेरी आंखों का तारा है तू, चंदा है तू मेरा सूरज है तू. हे बघा हाय गाईज, आता हे आमच्या घरात मांजरीने पिल्ले दिले पण काय उपयोग झाला नाही. 3 पिल्ले दिले खरं दिले पण काय उपयोग नाही झाला. 1 किलो आजारी पडलं. त्याला खूप प्रयत्न वाचवायचा केला. त्याला दूध पाज का असं काहीच खात नव्हतं, पेत नव्हतं. ते छोटंसं होतं, 1 महिन्याचं बाळ. 1 महिना म्हणजे 13 तारखेला महिना होऊन गेला याला. 13 तारखेला नाही 13 तारखेला का तू? हा 13. हा मग ते 13 मार्च. त्या पिल्ल्याला 1 महिना पण झाला नाही, ते मरून गेलं. 8 दिवस झाला. आता ते मरून एक व्हिडिओ टाकलाय बघा तुम्ही. तर तिने सेम टू सेम जुळे असे झाले होते. ते दुसरा असंच ह्याचा म्हणजे तो पण बोकाच होता. पण आता ही पण आता काल काय झालं अचानकच ही 2 चांगले हसत खेळत भावाभावाची इतकी जोडी होती तुम्हाला काय सांगू शकत नाही. इतकं भारी खेळायचे, इतकं मजा. पण आज अचानक थोडंशे एवढ्या गलतीसाठी जीव गेला त्याचा. मला लय हळहळ वाटते त्याची. एखाद्याचा जीव मध्ये घेऊ नको तुझा तिकडे. मला खरंच वाटतं की अवघड. मला लय टेन्शन येते की मी एवढ्या मांजराला उचलून नेलं त्यांनी. ते बघा ती मांजर मरून उचलूनच नेलं डायरेक्ट कुत्र्याच्या पिल्ल्याने बाहेर. थोडंसं तिच्या त्या हिच्या मम्मी बरोबर ती बाहेर बसलं होतं प्यायला. ती घरात पळून आलं कुत्र्याला बघून. ती त्याला दिसलं नाही का कळलं नाही, माहित नाही घरात यायचं. ती मांजर पळून गेली बघून त्याला. त्या पिल्लाला तिथंच ठेवली आणि मी बाहेर जासपर्यंत त्याचं नरडं फोडलेलं होतं. तर नरडं फोडलं म्हणून ते मी बाहेर जायला रक्त गाळीत त्या पिल्ल्याला असंच उचलले आणि घेऊन गेलो माझ्या समोर. पण मी काहीच करू शकले नाही. आता ती मी पळण तेवढं ती मागं पळत गेले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 5 6 पिल्लं, त्याची कुत्र्याची आई आणि त्याच्या मागं त्या कुत्र्याचा पप्पा पण असे लोळच पळत गेला माझ्या पुढून समोरून. काय करू रडाय का बोंबलायला मला कळना. पळते लांब रानात जाऊन. आता गेले तरी बी मारलं तरी बी त्याचा जीव गेलेला होता. ती इथून रक्त सगळं पडत चिपके गेले होते. माझ्या हातानं लय चुकी घडली. तर एखाद्याला जीव लागला ना माणसाला काढते. आणि आमच्या घरात एक दुसरा माणूस आहे त्याला अजिबात मांजर कुत्रे आवडत नाही. त्याच्यामुळे त्याचा सराप लागलाय त्या पिल्ल्याला. खरं सांगते मी, ही माणूस आहे ना ही लय बेकार आहे. त्याला मांजर आवडत नाही, कुत्रे आवडत नाही त्याला. त्याच्यामुळं ती मरून गेलं. त्याला सराप लागला त्या पिल्ल्याला. कालच म्हणत होतं त्याला मुंग्या लागल्या बघ, त्याला असं झालं बघ. त्याला ती बसले खाली झोपले बाहेर. तर त्याला म्हणलं हकलून दे तिकडं, हकलून दे. त्याच्या मनासारखं झालं. ते मेलं की त्याच्या जीवाला लय समाधान झालं असेल. पण ते एखाद्याचा जीव जाणं चांगलं नाही. मी मनापासून म्हणते ह्याचा सराप त्या पिल्लाला लागलाय. पण ती कधी ना कधी माणसाला लागल. ती त्याचा तपास आवर्जून देते मी खायला. मांजराला म्हणा कुत्र्याला म्हणा. त्याला मागता येत नाही का बोलता येत नाही. त्याला आपण दिलं तर खाते ते. तर मी याच्यावर काय ते मांजर पिल्लू मेल्याबद्दल 2 पिल्लं मेल्याबद्दल मी अवघड झालं माझ्या जीवनात. म्हणजे प्रसंग वाईट घडला. असं नको घडायला होतं. तर हेच सांगायचं होतं मला. कुठे गेलं ग ते किलो तो आले बघ. तो दाखवते पिल्लं देतो. त्या पिल्ल्याने मारलं. जा बाहेर पळ. त्याच्यातल्या तो का कुत्रा नाही सर ते नाही. हे बघा एवढे हे पिल्लं होते अजून होते. दगडच घालणार त्याच्या पिल्ल्याला बघते. अगं नाही ते दुसरं ब्लॅक वाले सगळं आणि एक ह्याच्यासारखं. हे बघ सरक. हा तोंडाला का. हा बघा या पिल्ल्याने आमच्या मांजरीचा मर्डर केला. तो का त्या पिल्ल्यानं माझ्या त्याच्या भावाला त्या मांजराच्या पिल्ल्याला जीव घेतलाय त्याचा. म्हणून मला लय राग यायला लागलाय. ते दिसलं नाही तर डोक्यात काटे घालणार आहे. खरंच सांगते मी. मरू वाचवा आता. माझं एवढं जीव ठीक केले त्यांनी. तर माझ्या ह्या छान गोंडस पिल्ल्याला बधाई द्या, शुभेच्छा द्या. चांगल्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा द्या. नवीन वर्षाचं चांगलं जगू द्या म्हणावं. चांगलं उद्या ठणठणीत बरं. 1 लाखात 1 पिल्लू माझं सोनं जगून वाचून राहू द्या माझ्या मांजराच्या पिल्ल्याला.
त्याचं नाव काय ठेवायचं? गोलू. गोलू. गोलूला माझ्या शुभेच्छा द्या, खूप खूप शुभेच्छा द्या, चांगली जगण्याची इच्छा द्या, हे आशीर्वाद द्या. गोलू आमचा चांगला जगून राहू द्या. बाय बाय. ए माझ्या